पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना राज ठाकरेंकडून शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो ट्विट। राज ठाकरेंकडून मातोश्री निवासस्थानी बाळासाहेबांच्या खुर्चीला नमस्कार। 5 जुलैच्या विजयी मेळाव्यानंतर आज पुन्हा ठाकरे बंधूंची भेट। ठाकरे बंधूंमध्ये 20 मिनिटं चर्चा। मला खूप आनंद झाला। राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी मनसेचे महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर उपस्थित। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई इत्यादी नेत्यांची उपस्थिती। बाळासाहेबांच्या खोलीत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये व्यंगचित्रावर चर्चा। दोन्ही भावांकडून जुन्या आठवणींना उजाळा। राऊतांची माहिती। दरम्यान जे होईल ते चांगलंच होईल। ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नांवर राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर उपस्थित। संजय राऊत, अंबादास दानवे इत्यादी नेत्यांची उपस्थिती। एक भाऊ दुसऱ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जातो। हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस। बाळासाहेबांचे 2 वारसदार एकत्र यावे हे सर्व महाराष्ट्राला वाटतं। राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। 2 भाऊ एकत्र येतील की नाही या संशयाला आज पूर्ण विराम मिळाला। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। ज्युनियर ठाकरे बंधू संध्याकाळी एकत्र येणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन कार्यक्रमाला हजेरी लावणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्विट करत ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी दिल्या शुभेच्छा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवर आकर्षक सजावट। ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मुंबादेवी मंदिरात होमहवन। दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडून नवचंडिका महायज्ञाचं आयोजन। ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। वांद्रे परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी। कोविडमध्ये कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री लाभला बॅनरवरील आशय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी। इनाम भगव्याशी निष्ठा ठाकरेंची ब्रँड एकच ठाकरे बॅनरवरील आशय। राजन विचारेंकडून आनंद मठाजवळ बॅनरबाजी। पुण्याच्या रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी। रेव पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश। 3 महिलांसह 5 पुरुष ताब्यात। अधिक तपास सुरू। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीचा व्हिडिओ समोर। रेव पार्टीतून दारू, ड्रग्ज आणि हुक्का जप्त। पुणे पोलिसांकडून खेवलकरांच्या घरी ही तपासणी। खेवलकरांच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल जप्त केल्याचीही माहिती। पुण्यातील रेव पार्टीतील सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण। पोलिसांकडून पुढील कारवाईला सुरुवात। पुण्याच्या रेव पार्टीत क्रिकेट बुकीचाही सहभाग असल्याची माहिती। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। खडसेंचे जावई खेवलकर पार्टीचे आयोजक अशी माहिती। खडसेंना ट्रॅपची भीती होती तर जावयांना अलर्ट करायचं होतं। महाजनांचा खडसेंवर निशाणा। कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर सहन करणार नाही। पोलिसांनी योग्य तपास करावा। रेव पार्टीत जावई खेवलकरांचा समावेश असल्याचं समोर आल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। आरोप करणाऱ्यांच्या घरावर धाडी टाकल्या जातात। भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी। संजय राऊतांचा हल्लाबोल। नैतिक जबाबदारी स्वीकारत रोहिणी खडसे यांनी राजीनामा द्यावा। प्रवीण दरेकर यांची मागणी। तर आरोप करण्याआधी 4 बोटं आपल्याकडे असतात। खडसेंनी विचार करावा। प्रवीण दरेकरांचा एकनाथ खडसेंवर निशाणा। रेव पार्टीचा बनाव करून खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर सुरू। सुषमा अंधारेंचा आरोप। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेणं राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता। खडसेंनी महाजनांवर आरोप केल्यानं बदला घेतला का? अंजली दमानियांकडून शंका व्यक्त। अमित साळुंखेनं स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर विमानात पुण्याला नेलं। चार्टर विमानाचा खर्च अमित साळुंखेनं पुण्यासाठी केला। सगळे पुरावे मिळतील, संजय राऊतांचा इशारा। भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले। नितेश राणेंचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप।
अशा प्रकारामुळे कोकणात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा. उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ही एक नंबरला, या वक्तव्यावरून नितेश राणेंचं आव्हान. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुरुषांनी कसे भरले? कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे? एसआयटी ईडी कडून यांची चौकशी करा. निवडणुकीआधी घाईघाईनं जास्त फॉर्म भरून घेतले, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा काही पुरुषांनी लाभ घेतला. 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतला असेल तर कारवाई होणार. अजित पवारांचा इशारा. तर पुरुषांना पैसे गेले असतील तर पैसे वसूल करू. अजित पवारांची माहिती. नंदुरबार दौऱ्यावरून माणिकराव कोकाटे आज मुंबईत दाखल. पुढील आठवड्यात कोकाटे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता. विधिमंडळाच्या कामकाजात कुठलाही अडथळा आणला नाही. गाण्यातून व्यंगात्मक टीका केली. शिंदेंची तुलना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेशी करता येणार नाही. हक्कभंगाच्या नोटिशीला कुणाल कामराचं उत्तर. मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाख अनुदान देईन. हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरातील एका कार्यक्रमात वक्तव्य. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी असल्याचंही वक्तव्य. नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम यांचं जळगावमध्ये ढोलताशाच्या गजरात स्वागत. खासदार झाल्यानंतर निकम पहिल्यांदाच जळगावात. रेल्वे स्थानकावर समर्थकांची मोठी गर्दी. शहरातून मिरवणूक काढणार. ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत. सावंत यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानं ठाकरेंच्या कामगार सेनेकडून जंगी स्वागत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यातील दौंडमध्ये मोठा धक्का. माजी आमदार रमेश थोरात करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निधी वाटपावरून नाराजी. निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार. निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंनी डिवचलं. समुद्रात डुबे डुबे के मारेंगे. देशपांडेंनी टी शर्ट छापला. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार न्यायालयात दाद मागणार. 90,000 कोटींची राज्य सरकारकडे थकबाकी. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय. नाशिक रोड भागातील सॉफ्टवेअर अभियंत्याच्या घरी जीएसटीच्या पथकाची छापेमारी. मोठ्या प्रमाणात रोकड जप्त. जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा अधिकाऱ्यांना संशय. 2 पेट्या भरून रोकड सापडली. छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणण्यास नकार देणाऱ्या युट्यूबरचा शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्कार. औरंगाबाद म्हणण्यासाठी अजिंठ्यात युट्यूबरला धमकी. लोणावळ्यात स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार. कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. एकाला अटक. 2 नराधमांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून एकाची हत्या. बाकड पोलीस ठाण्यात दाखल. बेपत्ता व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघडकीस. यवतमाळमध्ये राजकीय द्वेषातून घराभोवती तारा बांधत वीज प्रवाहातून कुटुंब संपवण्याचा कट. एका महिलेचा मृत्यू. 1 गंभीर जखमी. 6 संशयित आरोपींवर घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या राजबिहारी रस्त्यावर गुटखा वाहतूक करणारा ट्रक उलटला. जागेवर गुटखा जाळून टाकण्याची शिवसैनिकांची मागणी. आडगाव पोलिसांकडून सौम्य लाठीमार. गुन्हा दाखल. कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या वातावरणाचा लहान बालकांना त्रास. संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढले. ताप, सर्दी, खोकला, हेपेटायटिसची बालरुग्णांना लागण. 2,000हून अधिक रुग्ण. केवराईच्या दैठणमध्ये पाण्याचा विसर्ग वाढला. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पुलावरून वाहतंय पाणी. विद्यार्थी आणि शिक्षकांना ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा. आतापर्यंत केवळ एकच गणवेश मिळाला. दुसऱ्या गणवेशासाठीच्या निधीचं वितरण झालं नसल्याची माहिती. मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस ऑपरेशन शक्ती राबवणार. देशात प्रथमच जिल्हा कृती गटाची स्थापना. मानवी तस्करीची जोखीम असणाऱ्या 330 ठिकाणी लक्ष ठेवणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून